जून मध्ये सुखी ते कोणी स्वामींचा सुखावला तेने संतोषणी वंदना हर्ष निर्भया नाचती कोड्यातली बोली बघायला का नाही बघा हरिय बोली कोड्यातली असती त्याची जितकी साल खराब का साखरची साल काढीत राहिले की ऊस वाड्या पडून बुडाकडे खात राहिले की गोड 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 लक्ष्मण सुखी दिसला बघा एक डोळ्यापुढे चित्र आला लक्ष्मण आनंदित दिसला लक्ष्मण आनंदित दिसला म्हणून राम आनंदित दिसला ते बघितलं कोण वानराने वानर ह्याचे काय पाहुणे आहेत का यांचे काय मेवणे आहेत का यांच्या जाती बोटीचे तरी आहेत का काय प्रेम असेल माय बाबा किती प्रेम असेल या वानरांचं या राम लक्ष्मणावर त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं की वानर रडतीये लक्ष्मण रडायला लागला तर वानर रडतीये राम रडायला लागला की वानर रडतीये तुम्हाला शक्तीमध्ये काय होय ऐकायला भेटते राजा रावण काळनेमीला सांगताना म्हणतोय लक्ष्मण मिळाला राम मरतय राम मिळाला भरत मरतय भरत मेला शत्रुघ्न मरतय हे चार मेले तीन माता मारत्या हे ह्यांच्या कुटुंबातलं झालं इथं हे दोघं मेले सुग्रीव मरतोय सुग्रीव मेला अंगद मरतोय अंगद मेला आपला घर भीती मरतोय पुन्हा हनुमान मरतोय सगळे मरते कुणामुळे एकटा लक्ष्मण मेला की सगळे मरते किती प्रेम असेल ह्याच्यावर आपल्यात लोक म्हणते काका काय ते बोलायसारखंच नाही पण आपण मेल्यावर कोण मेलंय आतापर्यंत सांगा आपल्या ताजा मेला पंजा मेला बाप बसना गेला देखत देखत नातो म्हणतो तोही कैसा झाला आपल्या एखादा वडील माणूस कुणीतरी मेल्याच्या नंतर मागले किती मेले मरत नाही त्याला जीवापाड प्रेम असावं लागतं आणि त्यावेळेस माणसाची वार्ता ऐकल्याबरोबर आपल्या पुढील देह निघून जावा लागतो असे एक कथा आहे परभणी जिल्ह्यातली काय सांगायला टाइम नाही पण त्या महात्म्याचा जीव गेलेला कळाला इकडं मालकिनीच्या शरीरातला प्राण निघून गेला याला म्हणायचं जीवना वेगळी मासवडी अरे पाण्याच्या बाहेर फेकलेला मासा 2 मिनिट जगू शकत नाही आणि आपलं फक्त नाही रे तुम्ही नसल्यावर हे बोलायच्याच गोष्टी आहेत तसं राम लक्ष्मण सुखी बघितले आणि वानरांनी जे ठेका धरला कसा धरला श्रीराम जय राम जय जय राम 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 रामचंद्र भगवान की जय मारुणी दुर्गना विजय झाला सोमित्र मारुणी करुणी जय जयकार बस. हर्ष निर्भय नाचती नाचती
नाचत जाऊ त्याच्या केया सुख देईल विसावाऱ्या नाचू कीर्तनाचे रवी ज्ञानदीप लावू कीर्तनाचे नटनाचे नाचले व्यवसाय काय चित्ताचे नाचावं लागते कुठं आनंदात परमार्थात मी काय सांगत वानर नाचा लागले नाथबाबांनी सांगितलं नाचा ताल धरून लोक म्हणते वानराला काय ताल कळत असेल वानराला ताल कळत नाही नारदाला गर्व झाला का नारदाला माझ्यासारखा भजन म्हणणारा मी हे बाकीचे येड्या गबाळ्याचे असा काही काही माणसाला अभिमान येतो मला सुद्धा एखाद्या वेळेस नारदाचा अभिमान आला हे भजन आपणच म्हणावं नारद तुंबर करी ती गाय ते देवाला सहन होत नाही देवाला तिळभरी जरी होय अभिमान मी ऋतो समान फार देवा नारदाचा गर्वच कमी करून टाकलाय एके आस्वराला भजन म्हणायला आस्वराच्या पिल्याला आस्वराच्या लेकराला आणि त्याने ती भजन म्हणलं त्या नारदाचा इनाच खडकात अडकून बसला आणि तो खडकात नाही निघाला मग देव बोलले नारदा आता ह्या लेकराकडून इना आडकराकडे त्यानं गायन करता करता खडकाचं पाणी झालं गायन करताना खडकाचं पाणी झालं आपण गायन करायला लागल्यावर झोपेतले माणसं उठून पळले हो ना आपलं गायन जर का पाणीच बसव गायन हे गायन कसा असला स्वर ताला स्वरात मिसळून सूरत रारे गाणे गाती तेच हाने बाकी सारे तुम्हाला हे येत नाही बाकी सारे खुळे टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले एवढं गायला लागल्यावर लोक फुलं टाकते एखादा पक्वाच्या सुंदर वाजविल्यावर लोक फुलं टाकते का त्याच्यावर राम महाराज उघडामर्दी वाजविल्यावर कसं टाकते अरे तेवढं ते रंग करावं लागतंय त्या पक्वाच्याचं अख्खं शर्ट ते सगळं वर व्हावं लागतंय तेव्हा लोक फुलं टाकते गाणे गाती तेच शहाणे वानर नाचा लागले की आस्वराने मी ठेका धरला आस्वराने ठेका धरला मात्र बोलले हम किसी से अरे हे नाचा लागले बोले आवाज काय वन पिकलं कावलं मुकलं करा आम्ही तर येड्यात का घ्या म्हणले धरा ठेका नाचा लागले राक्षस 4-5 होते राक्षस 5च होते राक्षस किती होते 5च होते त्यांनी सुद्धा झेंडेवारी केले आणि नाचा लागले हनुमान म्हणले अरे एवढे मोठे नाचा लागले आणि मी तरी कशा आदम काढू पण आता सुद्धा मारुत्र्या आपल्यामध्ये कुणाच्या नाही कुणाच्यावर पण रामकथा ऐकलं मारुत्र्यानं रामाला एकच वरदान मागून घेतलेलं आहे जेथे होय राम जिथं रामाची कथा असेल तिथं मला हात जोडून ऐकायची परवानगी द्या आपल्या कुणाच्या तरी रूपानं दर शनिवारी मारुत्र्या रामायण ऐकल्याशिवाय राहत नाही असतातच मग सगळेच नाचले आणि सगळेच नाचा लागल्यावर ज्याचा भाव उठला होता त्यो किसुंग वृक्ष उचलूनिया उभागी बिचारी गुडिया वानरला चटिलवलाया रामरायाचे आनंद हे तोंडानं सांगणारी वस्तू नाही त्याने नाचायचं पण कुणाच्या पुढे नाचावं वाटायचं त्यांना माणसाला वाटतं ना आपण एखादं काम केलं तर चांगल्या माणसानं आपलं काम बघावा एखादं चांगलं कार्य केलं तर आपल्याला चांगल्या माणसानं शाबासकी द्यावा मग हे वानर नाचत नाचत यायचे याने गुड्या लावल्या होत्या गुडिया पताका तोरणे किंसुक वृक्ष कोणता बाळासाहेबचे चैत्राच्या महिन्यात त्याला आलेले मुलं पळस कळतो का पळस तसा कळत नसू त्याच्या फाट्या मोडायच्या शेपटात अशा आडा घालायचा आडा ते वरी करायचं आणि नाचत नाचत रामाच्या पुढून जायचं रामानं नुसती मान बिहारली का रामानं
नुसती मान विहारली का यांचं काळीज एवढं मोठं व्हायचं, एवढं मोठं. त्याच्यासाठी ज्याला मोठं व्हायचंय का त्यानं लोकांचं कौतुक करायचं शिकावा. तेव्हा तुला मोठेपण मिळेल. आधी दुसऱ्याला चांगलं म्हणा, तेव्हा तुम्हाला लोक चांगलं म्हणते. पण आम्ही असले थोडी, आम्हाला कधी कुणाला चांगलं म्हणायचं देवानं शिकविलं नाही. कुणी किती बी चांगलं करून दाखवूया, आमचं तोंड वाकडं फिरल्याशिवाय राहणार नाही. एका जनार्दना शरण होय, प्रमानंद पिता लक्ष्मण तेरे संत सोनी रघुनंदन कथा पावन गावे. कथा पावन श्रीराम. ही कथा ऐकली तरी पुण्य मिळतंय. पावन आहे की नाही?